तेजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ सिरीज ज्याचं नाव आहे मिशन ॲडमिशन. याच्यामध्ये विविध प्रकारचे करिअर गायडन्स संदर्भातील खूप साऱ्या कोर्सेसची माहिती आपण याच्यामध्ये देणार आहोत. त्यामुळे आपण आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं आणि विविध अशा कोर्सेसची माहिती उपलब्ध करून घ्यावी अशी सर्वांना विनंती. तसेच आपल्याला जर कोणत्या कोर्सची माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करावं. आज आपण ज्या कोर्सची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे पॉलिटेक्निकचा रोजगारक्षम पर्याय. पॉलिटेक्निक, आता पॉलिटेक्निक काय असते, कसे असते, कशा प्रकारच्या ब्रांचेस असतात, या प्रकारची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. 10वी नंतर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरी रोजगार शोधू इच्छिणाऱ्यांसाठी पॉलिटेक्निक हा एक चांगला पर्याय आहे. हे तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी संधी देते. पॉलिटेक्निक हा केवळ शिक्षणाचा पर्याय नसून तो विद्यार्थ्यांना करिअरमध्ये लवकर यशस्वी होण्यासाठी मदत करणारा मार्ग आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगल्या संधी मिळवायच्या असतील तर पॉलिटेक्निक हा सर्वात उत्तम पर्याय ठरू शकतो. तांत्रिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना लवकर नोकरी मिळण्याची संधी अधिक असते आणि इच्छुक असल्यास पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकी पदवीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा मार्गही उपलब्ध असतो. स्वतःची आवड, कौशल्ये आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य शाखेची निवड महत्त्वाची आहे. पॉलिटेक्निक कोर्स 3 वर्षांचे असून त्यानंतर लगेच नोकरी किंवा अभियांत्रिकी पदवीत पहिल्या वर्षाची सूट आपल्याला मिळते. पदविका आणि पदवीला 6 वर्षे लागतात, तर 11वी-12वी नंतर 4 वर्षांच्या अभियांत्रिकी पदवीलाही 6 वर्षे लागतात. मात्र पदविका आणि पदवी असणाऱ्यांना मागणी अधिक, तसेच संधीही प्राधान्याने मिळते. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम तांत्रिक कौशल्यांवर भर असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट उद्योग आणि कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळते. वाढत्या औद्योगिकरणामुळे कुशल तंत्रज्ञानांची, त्याचप्रमाणे कुशल कारागिरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पॉलिटेक्निक हा खर्चाच्या दृष्टीने अभियांत्रिकी पदवीच्या तुलनेत कमी खर्चिक पर्याय आहे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. आता बघूया पॉलिटेक्निकमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी आहेत. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातही नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. विविध उद्योग, उत्पादन कंपन्या, बांधकाम क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि सरकारी विभागांमध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमाधारकांची मागणी आहे. पॉलिटेक्निकमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट उत्पादन, संगणक, बांधकाम, इलेक्ट्रिकल क्षेत्रात त्वरित रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा संगणक क्षेत्रात स्वतःची कंपनी स्थापन करणे देखील यामुळे शक्य होते. आता याच्यातील काही मुख्य अशा ज्या ब्रँचेस आहेत त्या आपण थोडंसं ओझरतं त्याकडे बघूया. अजून खूप साऱ्या ब्रांचेस उपलब्ध आहेत, तुम्ही त्याची माहिती सविस्तरपणे वेबसाईटवर घेऊ शकता. संगणक अभियांत्रिकी, याच्यामध्ये संधी ज्या आहेत त्या सॉफ्टवेअर विकास असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा. त्याचप्रमाणे नोकरी जर बघितलं तर यामध्ये माहिती तंत्रज्ञानातील कंपन्या, छोटेसे स्टार्टअप्स किंवा डेटा सेंटर देखील यामध्ये आपण सुरू करू शकतो. त्यानंतर आहे यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल. उत्पादन व्यवस्थापन, ऑटोमोबाईल उद्योग, यंत्रसामग्री, डिझाईन यामध्ये विविध अशा संधी उपलब्ध आहेत. तसेच नोकरीची ठिकाणे ही ऑटोमोबाईल कंपन्या, उत्पादन क्षेत्र, संशोधन आणि विकास विभाग यामध्ये असणार आहे. पुढील जी अभियांत्रिकी आहे ती म्हणजे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल डिप्लोमा. यामध्ये संधी ज्या आहेत त्या आपल्याला वीज निर्मिती असेल, वितरण असेल, त्याचप्रमाणे घरगुती आणि औद्योगिक उपकरणे, त्याचप्रमाणे देखभाल अभियंता यासारख्या विविध संधी या कोर्समुळे उपलब्ध होतात. तसेच वीज वितरण कंपन्या, वीज प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग यामध्ये देखील नोकरीची शक्यता यामुळे असते. त्यानंतर आहे सिव्हिल अभियांत्रिकी. त्यामध्ये बांधकाम क्षेत्र असेल, स्ट्रक्चरल डिझाईन असेल, पायाभूत सुविधा प्रकल्प असतील, या ठिकाणी विविध संधी उपलब्ध होतात. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर रचना विभाग, खाजगी बांधकाम कंपन्या यामध्ये नोकरीची संधी देखील उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन असे म्हणतो,
त्यामध्ये मोबाईल नेटवर्किंग असेल, उपकरण उत्पादन असेल, दूरसंचार उद्योग असेल, यामध्ये विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच दूरसंचार कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग या ठिकाणी आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. तसेच पुढील आहे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, ज्यामध्ये वाहन डिझाईन असेल, वाहन चाचण्या असेल, उत्पादन आणि देखभाल याच्यामध्ये देखील संधी उपलब्ध आहेत. तसेच वाहन उत्पादक कंपन्या, तसेच सेवा केंद्रे, संशोधन प्रयोगशाळा यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. माहिती तंत्रज्ञान, ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो, त्यामध्ये आपल्याला संधी ज्या आहेत त्या सॉफ्टवेअर विकास असेल, डेटा विश्लेषण, क्लाउड तंत्रज्ञान यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञानास वर काम करणाऱ्या कंपन्या, छोटेसे स्टार्टअप्स किंवा बँका, सरकारी संस्था यामध्ये नोकरीची शक्यता आपल्याला याच्यामध्ये असते. ही एक छोटीशी माहिती आपण पॉलिटेक्निक या पर्यायासंदर्भात बघितली. 10वी नंतर आपण यामध्ये प्रवेश घेऊ शकता, हे आपण सुरुवातीलाच सांगितलं. आणि विविध अशा संधी यामुळे आहेत. तर असे विविध कोर्स आपण नक्कीच करू शकतात. आपल्याला अजून कोणत्या कोर्सबद्दल माहिती हवी आहे ती नक्कीच आपण कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करावं. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.